कुठेतरी चुकतंय. हो. एक साधीशी गोष्ट आहे. हं. आजच्या पिढीमध्ये, आजच्या लोकॅलिटीमध्ये आपण काय बघतोय? हं. आपण हे बघतोय हं. की वृद्धाश्रम भरत चालले. हो. कधी विचार केला का? मग काय त्याच्यात कोणाची चूक आहे बरं? कुठं बिघडलंय सांगा मला? पण ते जसं मी म्हणाले, की आजची जर गरज झाली आहे, नवरा-बायको जर दोघंही जॉबला जात असेल, तर मग त्यांना तर वृद्धाश्रम शिवाय म्हणजे ऑप्शन नाहीये. अगदी बरोबर. हो. है ना? पण चूक कोणाची होती आधी? आई-वडिलांची. आई-वडील त्या मुलाला काय देताय? खूप स्टँडर्ड शिक्षण देताय. हो. आणि काय शिकवताय बरं लहानपणापासून? कॉम्पिटिशनची भावना. त्याला कॉम्पिटिशन बरोबर. 90% आलेले आहे. हो. तू अभ्यास कर. तुला त्याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे. हो. त्याला माणुसकी शिकवताय का? मोठा प्रश्न आहे ताई हा. शिकवताय का? त्याला तुम्ही माणूस बनवताय की कॉम्प्युटर, रोबोट बनवताय? मला सांगा तुम्ही. काय बनवताय तुम्ही? अरे पण एक कुठलेही आई-वडील आपल्या मुलाचं वाईट नाही करत. त्यांना अगदी बरोबर. वाटतंच. हं. पण तुम्ही चांगलं किती करणार याच्यासाठी तुम्हाला चिंतन करायचंय. कारण की ते छोटंसं बाळ तुमच्या घरी जन्माला आलेलं आहे. त्याला काय घडवायचं, है ना? हं. हे तुम्ही ठरवायला पाहिजे ना. फक्त त्याला शिक्षण द्यायचं, इंजिनियर, डॉक्टर, है ना? हेच बनवायचं आहे, आय-ए-एस ऑफिसर. एवढंच मात्र तुमच्या डोक्यात आहे ना. मग हे कुठेतरी चूक होते असं वाटत नाही का? का पूर्वी पण फॅमिलीत राहून डॉक्टर, इंजिनियर होते की. हो. आई-वडिलांना विसरले ते? नाही. नाही. कारण की आई-वडील त्यांना विसरले नव्हते. आई-वडिलांनी त्यांना अरे भरभरून प्रेम दिलं होतं. प्रेमाने तो माणूस बनला होता. करेक्ट? बरोबर. हां. पण आज तो काय बनतोय? तुम्ही त्याला कोणता धडा, घरून कोणते संस्कार देताय? फक्त पैसा कमव. शाळेमध्ये टीचर लोकं काय शिकवताय? पैसा कमवा. चांगल्यात चांगली जॉब मिळायला पाहिजे. खूप चांगल्या स्टँडर्ड शाळेत टाकायचं. तो कुठे जाणार मग पैसे कमवायला? विदेशात जाणार. हं. कधी विचार केला तरुण वयात हा विचार नाही आला तर मग काय म्हातारपणी विचार येणार की तो पोरगा आपला विदेशात गेल्यानंतर तुम्ही आज दोघं आहे. हं. मृत्यू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. ह्या सत्याला कोणी स्वीकारलं का? मग नाही. त्या सत्याचा शोध आधी नको घ्यायला? लोकांनी आत्मपरीक्षण केलंच नाहीये. ऍक्च्युली आपला आजचा टॉपिक तोच आहे. ताई मला अजून एक प्रश्न इथे विचारायचा आहे तुम्हाला. जसं की आपण आता बघतोय, ठीक आहे. हा जर मायेचा विषय साईडला जर आपण केला, येस. तर तुम्ही बघताय आत्ताच्या जनरेशनमध्ये बलात्कार ही गोष्ट एकदम कॉमन झाली. हो. ज्याचा न्याय कुठे होतच नाही. ठीक आहे. लोकं कॅन्डल घेऊन फिरतात, मोर्चे काढतात, सगळं घडतं. आपण रोजच्या न्यूजमध्ये बघतो. म्हणजे एक जवळपास 100% मधून काही लोकं घरामध्ये पीडित आहेत, तर काही लोकांचं दिसून पडतंय. छोट्या-छोट्या मुली त्यांचं खेळण्याचं वय आहे, त्यांच्यावर हो पण ना. आता वॉच करून ठेवावं लागतं, की माझ्या मुलीला कोणी उचलून तर नाही घेऊन जाणार. म्हणजे किती भीती भयानक भरली आहे. तर ताई मला इथे हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जेव्हा एखादा माणूस चुकीचं कर्म करतोय, ठीक आहे. मग तेव्हाच त्याला त्याचं कर्माचं फळ का नाही मिळत? अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे. तेव्हाच मिळायला हो. पाहिजे ना. देव एवढा निष्ठुर कसं काय होऊ शकतो? आणि एवढ्या लहान बाळावरती होतं. जसं तुम्ही सांगितलं, की मागच्या जन्माचं असू शकतं. चला आपण ते मान्य पण करूया. ठीक आहे. शास्त्रानुसार आपण आज इथे विषय आपला निघालाच आहे, की शास्त्रानुसार काय खरंय ते आपण आज डिस्कस करतोय. याचं उत्तर तुम्ही मला काय द्याल? अगदी बरोबर आहे हा प्रश्न. याचं उत्तर पण तेच आहे. मागच्या जन्माचंच प्रारब्ध असतं हे. है ना? आणि ते आज तुमच्या हातामध्ये कर्म आहे. आज तुम्ही ते चांगलं कर्म करून ते पुढचं नशीब चांगलं घडू शकतात. हं. आणि आज तुमच्या अकाउंटला ते पाप लिहिलं जाणार आहे. आणि खूप रहस्याची गोष्ट आहे. ते पुढे आपण हा टॉपिक घेणारच आहे बरोबर. पुढे. हं. हे सगळे प्रकार का होतात आहे? हं. है ना? कारण की हे पापकर्म देवाधिकारापासूनच आलेली आहे. जरा तेवढं रहस्य ओपन केलं तर कळेल. ते नक्कीच आपण नक्कीच करूया. जसं तुम्ही म्हणताय, की आधी मी तुम्हाला शेवटी सांगेल, म्हणजे नक्कीच आमच्या दर्शकांना अजून सस्पेन्स ओपन होणार आहे. ताई नक्कीच ओपन करणार आहेत. दर्शको, तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे सगळेच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आजचा विषय आपला कर्माचा आहे. याआधीचा जो पॉडकास्ट होता तो होता मोक्षाचा. तो सुद्धा बघायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ताई आजचा तरुण वर्ग म्हणतो, की एन्जॉय टुडे. मग इथे कर्माचा विचार कुठे गेला? अशा या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय म्हणाल? काही नाही, सोपं आहे. बीज बोय बबूल के आम कहाँ से होय. हं. आपल्याला मुलगा पाहिजे आहे, हं. तर तो कसा पाहिजे आहे? त्याच्यावर पती-पत्नीने विचार करायला पाहिजे ना, की आपल्याला संस्कारी मुलगा पाहिजे, है ना? की पैसे कमवणारा पाहिजे. मग हा विचार कोणी केला का? हा विचार तरी मनात आला का? हा जर विचार पूर्वी येत होता, बरोबर? हं. पूर्वी ठरवायचे, की आपल्याला पुत्र पाहिजे तर तो कसा असायला पाहिजे? बरोबर. देशासाठी,
की धर्मासाठी, हम्म. समाजासाठी हम्म. की आपल्यासाठी हम्म. असा विचार करून ते संस्कार तसे ते घरामध्ये निर्माण करायचे, बरोबर? मग ते वातावरण